राज्याच्या राजकारणातली आणखी एक मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीचा संभ्रम अजूनही कायम आहे। उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र ठाकरेंकडून अजून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही। अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस उरलेत, मात्र अजूनही कोणत्याही पक्षातून उमेदवारी जाहीर झालेली नाही। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या एका जागेवर लढावं, यासाठी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुद्धा उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र उद्धव ठाकरे यांनी अजूनही निवडणूक लढवण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला नाही। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जर उद्धव ठाकरे निवडणूक लढवण्यास इच्छुक नसतील, तर मग कोणता पर्याय समोर आणला जाणार की महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते उद्धव ठाकरेंचं मन वळवण्यात यशस्वी होणार आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढण्यासाठीचा आग्रह शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवणार हे पाहावं लागेल। विधान परिषदेची जागा उद्धव ठाकरेंनी लढवावी अशी विनंती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली। उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असं राऊत म्हणाले। मला एवढंच माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळ हे माननीय उद्धवजींना भेटले आणि त्यांनी उद्धवजींना विनंती केली आहे की आपण ही जागा स्वतः लढावी आणि विधिमंडळात जावं। त्याच्यामागे भूमिका अशी होती की महाविकास आघाडीचं नेतृत्व विधिमंडळात एका सक्षम महत्त्वाच्या नेतृत्वाकडे असणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्ही जर आलात तर आपल्या सगळ्या आमदारांना एक नेतृत्व मिळेल, ही त्यांनी भूमिका उद्धवजींकडे मांडली। राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा मांडली। आता उद्धवजी आज निर्णय घेतील।